नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की तुकाराम मुंढे साहेब यांच्या मातोश्री यांचं आज निधन झालंय आणि या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियावरती, तुकाराम मुंढे साहेब यांच्यावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्या दुःखातून त्यांना सावरण्याची शक्ती मिळो असं या ठिकाणी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करतो आणि आईंना, त्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली आपण या ठिकाणी अर्पित करून या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करतो. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की आत्ता एप्रिल महिना आलाय आणि या एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याविषयी तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो. ज्यांचं मार्च महिन्याचे पैसे आलेले नाहीत, ज्यांना तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सांगितलं गेलं होतं की 24 ते 31 या दरम्यान तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील, परंतु आता 2-3 तारीख आली तरीसुद्धा मार्च महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आलेले नाहीत. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती कोणतीही व्हिडिओ टाकल्यानंतर जास्तीत जास्त कमेंट्स अशा येतात की सर, एप्रिल महिन्याचे पैसे कधी येणार, मार्च महिन्याच्या पैशाचं काय झालं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आत्ता सामाजिक न्याय विशेष विभागाच्या विधवा पेन्शन योजना असेल, संजय गांधी निराधार आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या ज्या योजना आहेत त्यांचे अनुदान सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे आणि दिव्यांगांच्या ज्या मासिक हप्ता आहे हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे. आणि या संदर्भात ठराविक जे अधिकारी लागतात, जे आयुक्त आहेत, त्यांना त्या संदर्भात अधिकारसुद्धा दिलेले आहेत. तुकाराम मुंढे साहेब यांची बदली झाल्यानंतर मग त्या ठिकाणी जो वेगळा व्यक्ती येईल तो व्यक्ती लगेचच या संदर्भात पाठपुरावा करून पुढाकार घेऊन वितरण करेल का, तर या किंवा नाही करणार अशा कोणत्याही गोष्टी या ठिकाणी नाही आहे. लक्षात ठेवा, कारण निधी वितरित करण्यासाठी जो काही आयुक्तांना अधिकार दिलेले आहेत त्या आयुक्त ऑलरेडी त्या विभागावरती आहेत. त्यामुळे बदलीमुळे काही गोंधळ होणार आहे का, तर असं अजिबात नाही आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला सर्वांना सांगतो की पुढील आठवड्यामध्ये नोटिफिकेशन येईल, काही काळजी करायचं कारण नाही आहे. विभागाच्या स्तरावर कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे. मात्र एप्रिल महिन्याचा हप्ता येत असताना मार्च महिन्याचा हप्ता येईल का, तर या संदर्भात कोणत्याही प्रकारचे अपडेट नाही. आपण या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की पुन्हा डीबीटी कधी होत नाही, त्यामुळे मार्च महिन्याचे पैसे ज्यांचे आलेले नाहीत त्यांना एप्रिल महिन्याच्या हप्त्यामध्ये ते इन्क्लूड होईल असं तर काहीच नाही आहे. पण त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता येईल का, तर याविषयी स्पष्टपणे सांगतो की काही अडचण नाही आहे. तुमच्या तहसील कार्यालयातून तुमचे आधार ऑथेंटिफिकेशन पेंडिंग असल्या कारणाने आणि टेक्निकल एरर या कारणामुळे हे पैसे तुमचे थांबलेले आहेत, बाकी कोणतंही कारण नाही आहे. त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये नोटिफिकेशन येईल आणि तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येतील, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे. आता यानंतरचा पुढचा मुद्दा म्हणजे टेम्पररी जे UDID कार्ड आहेत त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता येईल का, तर याविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे. कारण त्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय जाहीर झाला आहे आणि शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर संबंधित विभागाला त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते. त्यामुळे टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्रधारकांना एप्रिल महिन्याचा हप्ता येईल किंवा नाही येणार याविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे. याविषयी अधिकृत माहिती अद्याप आलेली नाही की बाबा येईल किंवा नाही येणार. आणि मी असं ऐकलं सोशल मीडियाच्या माध्यमातून, अजून पूर्णपणे शाश्वती नाही आहे की बाबा प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यावरती आंदोलन किंवा मोर्चा काढून तो मुद्दा या ठिकाणी मागे घेण्यास आपण सरकारला भाग पाडणार अशा पद्धतीची वरवर माहिती ऐकू नये. त्यामध्ये सत्यता अजून फायनल नाही आहे. तसं बच्चूभाऊ कडू यांचं नोटिफिकेशन किंवा पत्रक जाहीर झालेलं नाही आहे, पण असं चालू आहे. त्यामुळे आणि आपण सुद्धा त्या पद्धतीने सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, कारण UDID कार्ड टेम्पररी असो किंवा परमनंट असो तो दिव्यांग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. गेले 10 वर्ष, गेले 5 वर्ष ते या योजनांचा लाभ घेत आहेत आणि त्यांना एकाएकी असा योजनांचा लाभ बंद करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे त्यावरती सरकारने लवकरात लवकर विचार करून मार्ग काढावा असं अपेक्षित आहे. परंतु आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा आहे की हप्ता कधी येणार, काही अडचण आहे का, तर कोणत्या प्रकारच्या अडचण नाही आहे. पुढील आठवड्यामध्ये त्या संदर्भात नोटिफिकेशन तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतील. पण एक लक्षात ठेवा, म्हणजे मी तरी तुम्हाला सांगत असलो तरी पण सुद्धा त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. नाही तर तुम्ही डायरेक्ट मला सांगाल का सर तुम्ही बोलले होते, झालं नाही. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की 1 तारखेला पैसे येतील, पण येत नाही. त्यामुळे मी सांगतोय हे जेवढं खरं आहे तेवढं त्यामध्ये बदलसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे माझ्या दिव्यांग बांधवांना, माझ्या संजय गांधी निराधार अंत्योदय योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना सांगायचा उद्देश आहे की बाकीची काही अडचण नाही आहे. लक्षात ठेवा, विभागाच्या स्तरावरती काम चालू आहे, फक्त त्याची गती वाढवली पाहिजे. आणि जे काही पुढच्या आठवड्यामध्ये शेवटच्या दिवशी येण्यापेक्षा लवकरात लवकर नोटिफिकेशन टाकून पैसे त्यांच्या खात्यामध्ये वितरित करा अशा पद्धतीची अपेक्षा आहे, अशा पद्धतीची मागणी आहे. बस एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगायचा उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती. मित्रांनो, सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा, जेणेकरून लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न आहे की सर मार्च महिन्याचं काय, तर मार्च महिन्याचं काहीच नाही आहे. एप्रिल महिन्याचं काय, तर पुढील आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे. ज्यांचं काही तांत्रिक अडचणी असेल त्यांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या सॉल्व्ह करून घ्यावं. बाकी जेव्हा हप्ता वाटपासंदर्भात नोटीस येईल, नोटिफिकेशन येईल, तेव्हा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या चॅनलवरती पहिली व्हिडिओ टाकली जाणार आणि ती आनंदाची बातमी नक्कीच देणार. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.